आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने अकोला तहसीलदार यांना काही मुद्द्यांवर निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत। आमची पहिला जो मुद्दा आहे तो ह्या महाराष्ट्र राज्यामधील या अकोला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी त्यांचं होणारं जे नुकसान आहे त्याच्यावर सरकारने तातडीने दखल घ्यावी। माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं का एकीकडं कांदा उत्पादन करण्यासाठी प्रति किलो 18 रुपये खर्च येतो आणि आज जो काय बाजारभाव आपल्या शेतकऱ्यांना मिळतोय ते अगदी 5-6 रुपये प्रति किलो त्यांना भाव मिळतोय। तर याच्यावर सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे। आमची जी दुसरी मागणी होती का नाफाडच्या माध्यमातून हा कांदा प्रति क्विंटल 3000 रुपये दराने खरेदी केला पाहिजे। राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष नेहमीच हा मुळातच शेतकऱ्यांचा पक्ष आहे। आमचे नेते कायम शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे। मागच्या वेळेस देखील सोयाबीन खरेदी केंद्र प्रत्येक तालुक्यात व्हावे ही विनंती घेऊन आम्ही इथं आलो होतो। मी तहसीलदारांना आम्ही निवेदन आणि विनंती करतोय का अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये आमची ही मागणी लवकरात लवकर गेली पाहिजे, अन्यथा तीव्र असं आंदोलन आम्हाला या ठिकाणी करावं लागेल। दुसरी जी आमची मागणी आहे का अनेक तालुक्यातील गोरगरीब लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत, त्याच्यामध्ये मुळात आम्हाला जायला संधी मिळाली नाही आहे। अनेक जणांचा आक्षेप असा आहे की जे काही सेतू कार्यालय आपल्या अकोला तालुक्यामध्ये आहेत तिथं गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक होती आहे। आज आम्ही जाहीरपणे कोणावर आरोप करणार नाही, परंतु आज तहसीलदारांना आम्ही विनंती करायला आलो आहे, निवेदन द्यायला आलो आहे का हे जे काही सेतू कार्यालय आहेत यांचे जे कोणी चालक असतील त्यांच्यासोबत एक स्वतंत्र बैठक आपण लावावी। तिथं आमचे जे काही तक्रारदार असतील त्यांची देखील आपण तिथं एकत्रित मीटिंग करूया। जे काय अडचणी असतील ते कुठंतरी पारदर्शकपणा इथं आला पाहिजे। जर पोर्टलवर अडचण येत असेल तर आपण त्याच्यात देखील सरकारला विनंती करून ती कशी तात्काळ सुधारणा करता येईल आपण सगळेजण मिळून त्याच्यावर एक तोडगा काढू। परंतु वाईट आम्हाला देखील एका गोष्टीचं वाटतं का ज्यावेळेस सामान्य माणूस आम्हाला सांगतो का एका कागदासाठी 2-3 वेळा आम्हाला अकोल्याला यावं लागतं, 500 रुपये खर्च करून यायचं, त्यामध्येही काम होत नाही, दिवसाचा जो काही रोज मिळतो तोही मोडून इकडे यायचं, त्यामुळं आपल्या अकोला तालुक्यातील सामान्य लोकांचं नुकसान होऊ नये ही आमची मागणी आहे। तिसरी मागणी आमची तहसीलदार साहेबांना आहे की आता मध्यंतरी बच्चू कडू साहेबांनी जे काही आंदोलन केलं होतं, कर्जमाफीचा मुद्दा जो काही घेतला होता त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं का आम्ही आता कर्जमाफी मार्च एंड किंवा जून अखेर करू। माझी फडणवीस साहेबांना एवढीच विनंती आहे का फडणवीस साहेब तुम्ही जो काही निर्णय तुम्ही घेता त्याला अनेक किंतु परंतु लावता, अनेक किंतु परंतु राहतो तुमचा। परंतु येणाऱ्या काळामध्ये आज ह्या महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे का ह्या शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अटी शर्ती त्याच्यावर लागू करू नका ही देखील आम्ही विनंती करायला आलेलो आहोत। अन्यथा आमच्याकडे एकच पर्याय आहे, अकोला तालुका हा क्रांतिकारक तालुका आहे, आंदोलनं आपल्यासाठी नवे नाही आहेत, एक मोठं आंदोलन आम्हाला या सरकारच्या विरोधात उभं करावं लागेल। आणि आजच्या ह्या तहसीलदारांच्या भेटीमागचा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ह्या राज्याचे बहुजनांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा जो काही विमान अपघात झाला आणि त्यानंतर ह्या महाराष्ट्रामधील सामान्य माणसाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे का हा अपघात आहे की घातपात आहे। आपण बघतोय ज्या पद्धतीने आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार साहेब याच्यामध्ये वारंवार प्रेझेंटेशन करतायत, मग मुंबईला पत्रकार परिषद घेत आहे, दिल्लीला पत्रकार परिषद घेत आहे। काल देखील मी त्यांच्यासोबत मुंबईला होतो, उद्धव साहेबांची आम्ही काल भेट घेतली। रोहितदादा तिथं पोट तिरकीने सांगताय का याच्यामध्ये कुठंतरी काळं आहे आणि कुठंतरी DGCI असू द्या किंवा ही VSR कंपनी असू द्या जे काही विलंब असते लावत आहे। CBIला मागणी केली, CBI म्हणते आम्ही चौकशी करू, परंतु 18 दिवस झाले अजूनही काही CBIकडनं उत्तर आलेलं नाही आहे। अनेक गोष्टी अशा आहेत की आमच्यासारख्याला सुद्धा वेदना होत आहेत का आज अजितदादांकडे बघायचा दृष्टिकोन, जरी ते आज पवार साहेबांना सोडून सत्तेच्या पक्षामध्ये गेले परंतु अजितदादांनी बहुजन समाज असेल या राज्यातील गरीबातला गरीब घटक असेल त्याला न्याय द्यायचं काम अजितदादा करत होते। आज अजितदादांचं आमच्यावर प्रचंड आशीर्वाद होता, त्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेत मला काम करायची संधी मिळाली होती। इथं उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात अजितदादांबद्दल प्रचंड प्रेम आस्था होती आणि आज
एका इतक्या मोठ्या नेत्याचा जर अपघात होत असेल तर या महाराष्ट्रातील जनतेचं एवढंच मागणं आहे की आम्हाला याच्यामध्ये बारकाईने तातडीची चौकशी व्हावी, पारदर्शक चौकशी व्हावी आणि जो कोणी याच्या मागं असेल तो लवकरात लवकर पकडला जावा। कारण की आज आपण बघतोय याच्या अलीकडे आम्ही म्हणायचो का हुकुमशाहीचं राज सुरू झाले। माझ्या आधी वक्त्यांनी सांगितलं का ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, स्वित्झर्लंडला डावोस दौऱ्यावर गेले, त्या दौऱ्यावर देखील जात असताना तिथं इराण इराकच्या तिथं त्यांना वरतून ज्या वेळेस जायचं होतं, फ्लाय करायचं होतं, तिथल्या याची परमिशन घेतली नव्हती। उद्या जर अचानक एखादं विमान आपल्या टेरिटरीमध्ये आलं आणि जर त्यांनी काहीतरी गन शॉट वगैरे करून टाकलं असतं तर आज एकनाथ शिंदे साहेबांबद्दलही काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायला मिळालं असतं। तर मग हे जे कोणी करतंय हा लवकरात लवकर सापडला गेला पाहिजे। ही जी VSR कंपनी आहे, मोठ्या लोकांचं याच्या मागं काहीतरी साठलोट आहे। आमची एवढीच विनंती आहे का अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे। आज आपण बघतोय राज्यामध्ये अनेक लोक दुखवटा अजूनही करतायत, परंतु काही लोक आनंदात आहेत। परंतु हा अकोला तालुक्यामध्ये अनेक लोकांनी होळी साजरी केली नाही, थोरात साहेबांचा सारख्या व्यक्तींनी वाढदिवस साजरा केला नाही। काही लोक सोडतात, सगळेजण दुखवटा पाळतायत। परंतु आज आम्ही इथं निवेदन गेल्यानंतर अकोले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जे काही रोहितदादांनी प्रयत्न केला, मुंबईमध्ये तिथं FIR करायचा प्रयत्न केला, तिथं त्यांची FIR घेतली नाही, बारामतीमध्ये घेतली नाही। आज ह्या अकोला तालुक्यामधून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आदरणीय अजितदादांचा एक कार्यकर्ता होण्याच्या नात्याने आम्ही सर्वजण या मोहीमेला सुरुवात करतोय आणि येणाऱ्या काळात जर या सरकारने ही जी काही चौकशी चालू आहे याच्यामध्ये जर गती आणली नाही, लवकरात लवकर जो कोणी आरोपी तो जर पुढे आला नाही, तर मी या सरकारला आणि आदरणीय या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांना आणि मोदी साहेबांना देखील सांगू इच्छितो का ह्या राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सामान्य कार्यकर्ते, सामान्य लोक येऊन FIR तिथं टाकतील, असं दबाव तंत्र आम्ही टाकू की हिच्यामधून कोणालाच पळता येणार नाही। हे आम्ही मुद्दे आज इथं घेऊन आलेलो आहोत। अजितदादांच्या मृत्यूची चौकशी शरद पवार पक्ष जेवढ्या पोटतिडकीनं मांडतोय तेवढ्या पोटतिडकीनं मात्र अजितदादांचा पक्ष, राष्ट्रवादी पक्ष मांडत नाही आणि बाकीच्यांनी वाढदिवस साजरे केले नसेल, पण अकोले तालुक्यात मात्र तशी परिस्थिती दिसत नाही। यावर काय सांगा? मी राज्याचं बोलतो, अकोला तालुक्यात लोकांना माहिती आहे काय आहे काय नाही आहे। परंतु राज्यात आपण बघितलं, अमोल मिटकरी साहेब असतील, एक अजितदादांनी त्यांना संधी दिली, आज तो नेता गेला, तो माणूस सत्तेला हपपलेला नाही आहे। आज माझ्यासारखा व्यक्ती आहे, मला जिल्हा बँकेमध्ये काम करायची संधी मिळाली होती। अजितदादांचं या अकोला तालुक्यासाठी योगदान कोणीच नाकारू शकत नाही, प्रचंड मोठं योगदान। आज 20-25 वर्ष बघा, पवार साहेबांनी जितक्या बारकाव्याने ह्या तालुक्यात लक्ष घातलं नाही तेवढं अजितदादांनी लक्ष घातलं। मागदी पिचड साहेब आमदार होते, मंत्री होते, तेव्हापासून अजितदादांचं या तालुक्यावर लक्ष आहे। प्रचंड मोठी देण या नेत्यांची आहे आणि माझा तुम्हाला एवढंच म्हणणं आहे का अजितदादा बहुजनांचे नेते होते, मग तो आदिवासी असू, दलित असू, मराठा असू, OBC असू, प्रत्येकाला न्याय द्यायचाच। त्यांची जर ऑडिओ क्लिप जर आपण ऐकली असेल, त्या दिवशी विमानातली एका कार्यकर्त्याशी बोलत होते, सगळ्या घटकांना कसा न्याय देता येईल हे प्रयत्न अजितदादांनी केलं। आज माझ्यासारख्याला एवढंच वाटतं, जो काय आज राज्यात आणि देशात आणि पूर्ण विश्वामध्ये जो काय राजकारण आपण बघतोय, आपला महाराष्ट्र संकटात आहे, आपण कोणीच नाकारू शकत नाही। आज शेतकऱ्यांची परिस्थिती बघा, आज इतके मुद्दे झालेत का कोणाला बोलायला वेळ नाही आहे। आणि तुम्ही जो मुद्दा मांडला का अजित पवारच्या त्यांच्या पक्षातले नेते का गप आहे, आज ते सत्तेमध्ये कुठंतरी आहे, त्यांना देखील माहिती आहे उद्या जर कोणी काही बोललं तर उद्या त्यांच्यावर काही भीतल कल्पना नाही आहे। आमचे झिरवळ साहेब आदिवासींचं नेतृत्व करता, झिरवळ साहेबांनी सांगितलं का विलिनीकरण झालं पाहिजे। आज झिरवळ साहेबांना त्या 35,000 रुपयाचं कुठंतरी त्यांच्या PNE लाच घेतली, याच्यामुळं त्यांना कुठंतरी बदनाम केलं। आज प्रत्येक नेत्याला, आज मी तुम्हाला सांगतो 288 आमदार जिथं ते बसलेले आहेत, यांच्यावर एक कोणीतरी यांचा बकासूर तिकडं दिल्लीमधून यांना हाताळतोय, कोणालाही आवाज राहिलेला नाही। आज तुम्ही अधिवेशन बघा, अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राचं चालू आहे। एक मला मुद्दा तुम्ही चांगला निर्णय सांगा, सरकारचा निर्णय होत नाही आहे, कॉन्ट्रॅक्टर संपलेले आहेत, शिस्या भरून भरून कॉन्ट्रॅक्टर संपलेले आहेत। आपल्या तालुक्याचं उदाहरण घ्या आणि आपल्या तालुक्यातील अजितदादा पवार पक्षाच्या लोकांनी का याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलं तर बरं राहील। कारण की माझ्यामध्ये चांगलं प्रेम अजितदादांनी त्यांच्यावर केलं होतं, चांगला निधी देखील त्यांच्या माध्यमातून अजितदादांनी द्यायचा प्रयत्न केला। आज त्यांनी देखील याच्यामध्ये सुरुवात करायला लागत होती, परंतु देर आहे दुरुस्त आहे।
आमचं हे सगळं बघितल्यानंतर उद्या जर त्यांनी चौकशीची मागणी केली तर आम्हाला आनंद वाटेल. दादा, उन्हाळा सुरू होतोय. आदिवासी भागात आत्ताच पाण्याची टंचाई भासते. अनेक महिला दूरवर 2-2, 4-4 किलोमीटर जाऊन पाणी आणायला जातात. आत्ताच पाण्याची टंचाई भासली तर अजून पुढचे 2-3 महिने कसे? काय झालंय, मध्यंतरी जल जीवन योजना 2-3 वर्षांपूर्वी सुरू झाली. जल जीवन योजनेचे पैसे ठेकेदारांपर्यंत पोहोचले. जे काय कमिशन होतं ते घेणाऱ्यांनी घेतलं, परंतु अजून पाईपलाईनच सुरू झाली नाही. आम्हाला त्याच्यात मुळात आता आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत की जे काय आपल्या अकोला तालुक्यातील जे गावं आहेत, किती गावांमध्ये जलजीवन योजना सुरू झालेली आहे. ही जर योजना वेळेत जर सुरू झाली असती तर प्रत्येकाला पाणी मिळालं असतं. परंतु दुर्दैव आहे, सरकार फक्त घोषणाबाजी करते, परंतु जी काही योजना ते आणायचा प्रयत्न करते शेवटपर्यंत ती अंमलात आणत नाही किंवा ती सुरू करत नाही. आज अकोले तहसीलमध्ये आमचे सर्वांचे नेते अमितदादा भांगरे यांच्या नेतृत्वाखाली 2 प्रश्नांच्यावर आम्ही तहसीलला निवेदनासाठी या ठिकाणी आलो आहोत. पहिलं निवेदन आहे की जो केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी जी भूमिका घेते आणि शेतकऱ्यासंबंधी जी उदासीनता आहे त्याचं एक निवेदन आहे. आणि दुसरं निवेदन जे आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं जे अपघाती निधन झालं, तो घातकी अपघात यासंबंधीचं आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आदरणीय सुरेशजी खांडगे सर, प्रांतिकचे आमचे सेक्रेटरी विनोदजी हांडे, जयश्रीताई देशमुख, बाळासाहेबजी भांगरे, आमचे भाऊ पाटील तळेकर, अमितजी नाईकवाडी, परीक्षित भोर आणि सर्वच उपस्थित या ठिकाणी आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी, उमेशजी डावरे, उमेशजी देशमुख, सर्वच पदाधिकारी उपस्थित आहेत. खरं तर या ठिकाणी विनोदजींनी आपल्या भाषणामध्ये शेतकऱ्याच्या संबंधीचा मुद्दा मांडलेला आहे. काय अवस्था आहे शेतकऱ्यांची यासंबंधी त्यांनी या ठिकाणी भूमिका व्यतीत केली आहे. ती तर अवस्था वाईट आहेच, परंतु त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांचा अपघात होतो. त्या अपघातासंबंधी आमच्या पक्षाचे आदरणीय रोहितदादा पवार 5-5 प्रेझेंटेशन घेतात आणि सखोलपणे कशा प्रकारे अपघात नाही तर घात झालेला आहे ही भूमिका मांडतात. परंतु एकाही प्रश्नाचं उत्तर ना राज्य सरकार देतं आहे, ना केंद्र सरकार देतं आहे, ना DGCI देते, ना RO देतं आहे. कोणतीच यंत्रणा कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांची भूमिका आम्हाला दिसत नाही. म्हणून आमचाही संशय आहे की त्या ठिकाणी दादांचा अपघात नाही तर घातपात झालेला आहे. दुसरी बाजू राहिली की असे बरेच लोक म्हणत आहेत की ज्या पक्षाचे दादा प्रमुख होते त्या पक्षातली काही लोक चक्कार शब्दांनी बोलायला तयार नाहीत. परंतु मी अभिनंदन करेल की अमोल मिटकर यांनी रुपालताई ठोंबरेंचं स्पष्ट भूमिका त्या दोघांनी घेतलेली आहे आणि तेही सांगतात की हा घातपात झालेला आहे. मग ती जी सगळी जी त्या ठिकाणची पुरावे येत आहेत ते त्याच दिशेने जात आहेत आणि जे पक्षाचे प्रमुख आहेत तटकरे असतील, पटेल असतील, हे त्यावर चकार शब्द बोलायला तयार नाही. आमचा स्पष्टपणे आरोप आहे की हे जे घात झालेला आहे हा घात घडून आणण्याचं काम ह्याच लोकांनी केलेलं आहे असा माझ्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. म्हणून तुम्ही बोलत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की दादाचा घात झाला आहे, तुम्ही त्या चौकीत सहभागी का होत नाहीत? तुम्ही अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी सुनेत्राई पवारांना घेऊन जाता, उपमुख्यमंत्र्यांची शपथ घ्यायला लावता, त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंगचं काम करता. अशा प्रकारची भूमिका या पक्षातील लोकांची आहे. आणि म्हणून आमचे पक्ष जरी वेगळे असले पण राष्ट्रवादी पक्ष एकच कुटुंब आहे. आमच्यामध्ये भिंत जरी पडलेली असली तरी देखील आम्ही शरद पवारांना मानणारे तोही राष्ट्रवादी पक्ष आणि हाही राष्ट्रवादी पक्ष आहे. आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका अशा घेतलेली आमचा जो पक्ष असेल त्याही पक्षातील लोकांनी ती भूमिका घेतली आहे. या ठिकाणी दादांनी अनेक प्रकारचे पुरावे दिलेले आहेत. DGCI कसं काम करतं आहे, CBI का अजूनपर्यंत चौकशीला त्यांनी हात घातलेला नाही, CID चौकशीला हात घातलेला नाही. या ठिकाणी कोणत्याही पोलीस स्टेशन FIR दाखल करून घेत नाही. साधी आपण मारामारी केली, एखादी चापड मारली तरी पोलीस स्टेशन त्या ठिकाणी FIR दाखल करून घेत का घेत नाही? याचं स्पष्ट कारण आहे की याच्यामध्ये तुमचे हात गुंतलेले आहेत. कुणीतरी या लोकांना वाचवतं आहे अशा प्रकारचा आरोप आहे. मध्ये जय दादा बोललेत, त्याने एक व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवलेला आहे की कशा प्रकारचा रोहित सिंग नावाचा तो कंपनीचा मालक विमानामध्ये झोपून प्रवास करतो आहे. अशा प्रकारची दिरंगाई होत आहे. दुसरा एक काल पुरावा या ठिकाणी झालेला आहे की ज्या विमानामध्ये या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दावोसला चालले होते, तिथं परवानगी न घेता इराण आणि इराकची तिथून विमान चाललं होतं. तिथल्या डिफेन्स विमान पाडलं असतं पण सुदैव
त्या एकनाथ शिंदे साहेबांचं की त्या ठिकाणी त्यांना सांगितलं आलं, त्यांनी मग ते वळवलं. म्हणून त्याही उपमुख्यमंत्र्याचा अशा प्रकारे घात तुम्हाला करायचा होता काय, अशा प्रकारची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. आणि हा दादांचा या ठिकाणी घात केला आहे. याचं एक मी उदाहरण सांगतो. याचं कारण असं आहे, पक्ष विलिनीकरणाची त्या ठिकाणी मोहीम सुरू झाली. आम्ही रोहित दादांना भेटायला त्या ठिकाणी पुण्याला गेलो. 24 तारीख होती. दादांनी आमच्याशी सगळी त्या ठिकाणी चर्चा केली. आम्ही दादाला स्पष्ट सांगितलं, दादा ज्या तालुक्यामध्ये आम्ही राहतो त्या तालुक्यामध्ये अजितदादांच्या पक्षाच्या बरोबर आमची निवडणूक झालेली आहे. आमचे ते प्रमुख विरोधक त्या ठिकाणचे आहेत. परंतु रोहितदादांनी स्पष्ट सांगितलं, जरी ते विरोधक असतील परंतु हा निर्णय अजितदादांनी घेतला आहे, पवारसाहेबांनी घेतला आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी एकत्र व्हावं लागेल आणि निवडणूक करावी लागेल. परंतु मग आमची भूमिका होती, तुम्ही कशा प्रकारे निवडणूक एकत्र करणार. त्या ठिकाणी आमचासुद्धा तेवढीच ताकद आहे जी अजितदादाच्या पक्षाची ताकद आहे. त्यांनी सांगितलं ती काळजी करण्याचं कारण नाही. त्यांनी दादांना फोन लावला, दादांना विचारलं अशा प्रकारची अकोलेकरांची भावना आहे. दादांनी स्पष्ट सांगितलं 7 तारखेला माझी जिल्हा परिषद निवडणूक संपते, त्या ठिकाणी मतमोजणी होईल आणि 8 तारखेला अकोल्याचं सर्व शिष्टमंडळ राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचा अकोल्याला येईल आणि मी माझ्या पद्धतीने कसा निर्णय घ्यायचो घेईल, त्याची चिंता तुम्ही करू नका. अशा प्रकारची स्पष्टपणे भूमिका दादांची आमच्यासोबत बोलणं झालेलं आहे. हे काय म्हणतात विलिनीकरणाची भूमिका त्या ठिकाणी झालेली नव्हती, हे सगळं चुकीचं आहे. कारण ह्या लोकांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे म्हणून अशा प्रकारची भूमिका हे लोक मांडतायत. म्हणून ह्या लोकांच्यावर आमचा आरोप आहे की जर तुम्ही याच्या दोषी नसाल, जर तुमच्या याच्यामध्ये काही हात गुंतलेले नसतील, तुम्ही का बोलत नाही दादांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये, घातपाता संदर्भामध्ये. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आमची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमचं स्पष्ट तहसीलदारांना आम्ही निवेदन देणार आहे की हा घातपात झालेला आहे आणि याची चौकशी त्या ठिकाणी राज्य शासनाच्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर झाली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आमची या ठिकाणी व्यक्त करतो आणि मग थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काही महत्त्वाच्या विषयांना घेऊन तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी पक्षाचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे. या आजच्या निवेदनामध्ये जे प्रामुख्याने आमचे विषय आहेत त्यामध्ये फार संवेदनशील आणि शेतकऱ्यांशी निगडीत असलेला विषय म्हणजे कांद्याचा प्रश्न. आज सगळीकडं कांदा काढणीचं काम चालू आहे. अनेक लोक कांदा बाजारामध्ये नेत आहेत. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं मात्र या कांद्याच्या प्रश्नाकडे गांभीर्यपूर्ण अशा प्रकारचं कोणतंच लक्ष नाही. पूर्णपणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलेल्या अक्षरशः अशा संकटाच्या काळामध्ये ज्या वेळेला कांद्याचे बाजार मातीमोल होत असताना आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना आणि सर्वांना अपेक्षा होती की याच्यामध्ये केंद्र किंवा राज्य सरकार हस्तक्षेप करेल आणि शेतकऱ्यांना मातीमोल होणाऱ्या कांद्याला शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी काहीतरी सरकार संरक्षण देईल. परंतु सरकार इतकं मशगूल आहे की सरकारचं या विषयाकडे लक्षच नाही. आज कांद्याची अक्षरशः माती झालेली आहे. आज तुम्ही पाहत असाल की कांद्याचे बाजार 4 रुपये किलो, 5 रुपये किलो आणि 8 रुपये किलो या दरानं सध्या विक्री बाजारामध्ये चालू आहे. आज कांद्याचा उत्पादनाचा खर्चच मुळात 1 किलोलाच 18 रुपये ते 20 रुपये येतो. त्यामुळं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाची मागणी, आम शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे की केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपयाचा बाजार द्यावा आणि नाफेडच्या माध्यमातून ही खरेदी तात्काळ सुरू करावी. ज्या पद्धतीनं सोयाबीनची खरेदी सरकारनं सुरू केली आणि शेतकऱ्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळालं, ते जरी फार नसलं पण अशाच पद्धतीचं शेतकरी आता प्रचंड अडचणीत आहे. एकतर कांद्याची उत्पादकता ह्यावर्षी कमी आहे. वातावरण खराब असल्यामुळं उत्पादकता पूर्णपणे कमी असल्यामुळं उत्पादन खर्चसुद्धा शेतकऱ्याचा आजच्या घडीला निघत नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जर कांद्याच्या बाजारभावामध्ये हस्तक्षेप केला नाही आणि प्रति क्विंटल 3,000 रुपयाचा बाजार दिला नाही तर याहीपेक्षा अधिक उग्र स्वरूपाची आंदोलनं संबंध अकोले तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उभा करेल आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल. या निमित्तानं मी सरकारला सांगतो. आमचा दुसरा मुद्दा आहे, या तालुक्यामध्ये अनेक सेतू केंद्र आहेत. या सगळ्या सेतू केंद्रांमध्ये आमच्या आदिवासी भागातून डोंगर दऱ्यामधून अनेक गरीब लोक या ठिकाणी येतात ज्यांना भाड्याला पैसेसुद्धा नसतात. अशी लोक प्रशासकीय कामं घेऊन जेव्हा सेतूमध्ये येतात आणि सेतूमध्ये आल्याच्या नंतर मात्र सेतू केंद्रावाले जे लोक आहेत ते चुकीच्या पद्धतीनं आर्थिक स्वरूपाची त्या ठिकाणी लूट करताना आम्ही पाहतो आहोत. अनेक लोकांच्या तशा तक्रारी आहेत. हे योग्य नाही. तहसीलदार साहेबांनी या तालुक्याचे करते धरते म्हणून या तालुक्याचे एक जबाबदार
सगळ्या प्रशासनातले प्रमुख या नात्यानं या सगळ्या गोष्टींमध्ये साहेबांनी हस्तक्षेप करावा आणि हे त्वरित थांबवावं, ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे. तिसरा मुद्दा आहे, आत्ता शेतकऱ्यांना सरकारनं पूर्वी 1 रुपयात पीक विमा, एक अतिशय गोंडस असा शब्द वापरला आणि पीक विम्याची योजना सुरू केली. पण थोड्याच दिवसात त्याचा बोजवारा झाला आणि सरकारनं 1 रुपयाची पीक विमा बंद करून आता अधिकचे पैसे घेऊन, जास्तीचे पैसे घेऊन, जे शेतकऱ्याला परवडणार सुद्धा नाही अशा पद्धतीचे पैसे घेऊन खरीप हंगामामधल्या त्या ठिकाणी पीक विमा अनेक शेतकऱ्यांनी काढला. तुम्ही पाहिलं असेल की या हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला. त्याचे किती गंभीर परिणाम, अनिष्ट परिणाम संबंध महाराष्ट्रानं भोगलेत, पाहिलेत. शेती फक्त केवळ नासलीच नाही तर शेती खरडून गेली, जमीनसुद्धा खरडून गेली, असं महाराष्ट्रातलं एकूण उदाहरण होतं. तीच परिस्थिती अकोल्यामध्ये सुद्धा होती. अकोल्यामध्ये जरी डोंगराळ प्रदेश असला परंतु तरीसुद्धा दुष्काळ, ज्या ठिकाणी अधिकचा पाऊस पडला मराठवाड्यात त्याहीपेक्षा जास्त प्रमाण हे अकोले तालुक्यामध्ये पावसाचं होतं. पण केवळ फक्त डोंगरदऱ्या असल्यामुळं त्या ठिकाणी ती नुकसान दिसली नाही. पण मात्र पावसाचं प्रमाण, पावसाची टक्केवारी त्याहीपेक्षा अधिकची होती आणि शेतीमालाचं मात्र तेवढंच नुकसान अकोले तालुक्यात सुद्धा झालं. तर सरकारनं तात्काळ पीक विम्याचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती अदा करावेत, ही सुद्धा आमची मागणी आहे. हे सगळं झालं नाही तर पक्ष रस्त्यावरच्या लढाईला सुरुवात करील. त्यावेळेला मात्र सरकारला पळताभुई थोडी होईल, हे या निमित्तानं मी सांगतो. आमचा चौथा एक मुद्दा आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झालं. ज्या दुःखाची तीव्रता इतकी प्रचंड होती की लोकांच्या वेदना, लोकांचे अश्रू आपण पाहत होतो की प्रत्येक अख्खा महाराष्ट्र धाय मुकलून रडत होता. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा अजितदादासारख्या एका कर्तबगार, महाराष्ट्राचा एक अतिशय शेतकऱ्यांचा जाणता नेता आपल्या सगळ्यांमधून जेव्हा गेला त्यावेळेला हा महाराष्ट्र पोरका झाला, शेतकरी पोरका झाला. त्याच्या झळा आणि वेदना आजही लोकांच्या डोळ्यामध्ये आणि हृदयामध्ये आहेत. या सगळ्या उराशी बाळगून सगळे शेतकरी, सामान्य गरीब कष्टकरी माणसं आज दुःखी आहेत. आणि अशा कालखंडामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारची विमान दुर्घटना होते आणि ती दुर्घटना झाल्याच्या नंतर ती दुर्घटना आहे का काही वेगळंच आहे याच्याबद्दलचा महाराष्ट्रातल्या आम जनतेमध्ये संशयाचं वातावरण आहे आणि संशय घ्यावा अशा प्रकारच्या सगळ्या घटना घडत आहेत. आज पक्षाचे राज्याचे नेते रोहितदादा पवार कायद्याच्या चौकटीत अनेक ठिकाणी, मग मुंबईला असेल, बारामतीला असेल, त्या ठिकाणी याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ती दुर्घटना कशी झाली, कशामुळे झाली, त्याच्यातल्या सगळे सखोल चौकशी होऊन निष्पक्ष प्रकारची त्याची तपासणी होऊन जनतेच्या समोर यावा अशा प्रकारची मागणी ते करतायत. आणि अनेक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी FIR केस नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारच्या दबावामुळे किंवा कोणत्या गोष्टींमुळे मात्र ती केस त्या ठिकाणी घेतली गेली नाही. त्याचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो. म्हणून या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या दरबारामध्ये पक्षाच्या वतीने, या तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने आम्ही मांडतो आहोत आणि त्या भूमिकेला घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. एवढं या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं अकोले तालुका तहसील कार्यालयावरती सर्व कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी निवेदन घेऊन आलेले आहेत. कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आत्ताच विनोदजींनी सविस्तरपणानं उहापोह केलेला आहे. कांद्याच्या प्रश्नासंदर्भात मी तर असं म्हणेल की कांदा उत्पादक प्रत्येक शेतकऱ्याचा राष्ट्रपतीच्या हस्ते गौरव केला पाहिजे. कारण 18 रुपये किलो जर कांद्याला खर्च येत असेल तरी हा पठ्ठ्या शेतकरी आमचा रात्रंदिवस मेहनत करतो आणि कांदा पिकवतो आणि सरकार दरवर्षी त्या कांद्याला मातीमोल बाजार देऊन शेतकऱ्याला मातीत घालायचं काम करते. आणि म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नाशी निगडीत असलेला हा विषय आम्ही मुद्दाम या ठिकाणी घेतलेला आहे. सेतूच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं, कधीकधी संशय येतो सेतूला राजाश्रय आहे की काय, आणि सेतूला जर राजाश्रय असेल तर त्याचाही बंदोबस्त पक्षाच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं यामध्ये जर सुधारणा झाली नाही तर तोही कार्यक्रम आम्हाला हाती घ्यावा लागेल. राहिला प्रश्न अजितदादांच्या मृत्यूचा, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय. एकटे रोहितदादाच नाही तर त्यांच्याबरोबर
तमाम पक्षाचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आज त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. अजितदादासारख्या एका महान नेत्याच्या मृत्यूची चौकशी होत नाही. मागे 160 कबुतरांची चोरी झाली, 160 कबुतरांची चोरी झाली आणि त्याची FRI दाखल केली गेली. पण 160 कोटी लाख लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या दादांच्या मृत्यूची चौकशी अजून होत नाही, त्याची साधी FRI दाखल केली जात नाही. हा संशयाचा भाग आहे. प्रत्येक आम्ही जेव्हा गावागावामध्ये गल्लीगल्लीमध्ये पारावर बोलतो तर प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना आहे की या दादांच्या मृत्यूची चौकशी सखोल झाली पाहिजे. त्यातल्या बारकाईनं सगळ्या गोष्टी आज बोलण्यासारखं नाही, परंतु साधी एक गोष्ट आहे, जे वैमानिक बदलले ते कुठल्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले याचा CCTV फुटेज आज मिळत नाही. ज्या झाडाला धडकून विमान आपटलं तिथे 200 मीटरच्या परिसरात झाडच नाही. बारामतीला जिल्हा केलेला आहे. म्हणजे कदाचित ही सगळी मंडळी काहीतरी अंमली पदार्थ घेऊन हा तपास करतायत की काय अशी शंका सामान्य लोकांपुढे आहे. आणि म्हणून 160 कोटी लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये ज्या दादांनी आपलं स्थान निर्माण केलं त्यांच्या मृत्यूची चौकशी होण्यासाठी आज पक्षाच्या वतीनं या ठिकाणी FRI दाखल करून घ्यावी आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत. प्रत्येक तालुक्यामध्ये आता सर्व पक्षीयांच्या वतीनं ही मोहीम चालू होईल. याचं पहिलं काम आम्ही अकोल्यापासून सुरू केलं याचा आम्हाला अभिमान आहे. आणि पक्षाच्या वतीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये दादांच्या मृत्यूच्या चौकशीची FRI दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हाय सोडणार नाही, भुई सोडणार नाही आणि हात धुवून शासनाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही एवढी इशारा देतो. रामकृष्ण. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.